राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांच्यावर पक्षाने कल्याण लोकसभा प्रभापदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे। या नियुक्तीनंतर त्यांनी उल्हासनगरमध्ये मोठा दावा केला आहे। नियुक्तीनंतर महेश तपासे यांनी उल्हासनगर जिल्हा अध्यक्षा सीमा महेश आहुजा यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। जिल्हा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महेश तपासे म्हणाले, आगामी काळात उल्हासनगर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं महापौर बसेल। कल्याण लोकसभा मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पक्ष विस्तारावरही त्यांनी भर दिला। दुसरीकडे जिल्हा अध्यक्षा सीमा आहुजा यांनी शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधले। रस्त्यांची अवस्था खराब असून नागरिक मूलभूत सुविधांसाठी त्रस्त आहेत। महापालिकेतील नगरसेवकांच्या प्रशिक्षण दौऱ्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत शहरातील समस्या प्रलंबित असताना अशा दौऱ्यांची गरज काय असा सवाल केला। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने उल्हासनगरमध्ये हालचाली वाढवल्या असून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे। कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये आमचे दोन महत्वाचे मतदारसंघ आहेत। त्याच्यामध्ये कळवा मुमराचं नेतृत्व सन्माननीय आवाडसाहेब करतात आणि उल्हासनगर शहर उल्हासनगर विधानसभा ही पण राष्ट्रवादीने लढवलेली आणि त्याच्या आधी अंबरनाथ विधानसभा देखील लढवली होती। तर ह्या परिसरामध्ये कल्याणच्या या लोकसभा क्षेत्रामध्ये 3 विधानसभा आमच्या मजबूत व्हाव्या त्या अनुषंगाने कल्याण महापालिका क्षेत्रात देखील आमचे अध्यक्ष वंडार पाटलांच्या नेतृत्वामध्ये पक्ष संघटना मजबूत व्हावी त्याच्यामुळे सपोर्टिंग रोलमध्ये मला एक जबाबदारी मिळालेली आहे। मी कल्याणचा फाउंडर जिल्हाध्यक्ष देखील राहिलेलो आहे, त्यांना महाराष्ट्राचा अध्यक्ष राहिलो आहे, अंबरनाथची जबाबदारी स्वीकारली, विधानसभा लढवली आहे। निम्म उल्हासनगर माझ्याकडे अंबरनाथच्या विधानसभेमध्ये असल्यामुळे चांगल्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांचा समन्वय साधण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना उभाटा असेल, यांच्यासोबत देखील समन्वय साधण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे। आता तुम्ही म्हटले की उल्हासनगर महापालिकेवरती महापौर हा राष्ट्रवादीचा असेल, असं असताना तुमच्याच पक्षातून काही अंतर्गत कलह आहे तो सोडवण्याचं आव्हान तुमच्या समोर असेल, त्यामुळे ते अंतर्गत कलह कसा सुटणार आहे? आमच्या पार्टीमध्ये अजून एकही नगरसेवक नाही, अंतर्गत कलह कसा असेल? 2029 ला अजून 5 वर्ष बाकी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला पक्ष बांधण्यासाठी भरपूर वेळ मिळालेला आहे आणि पक्षामध्ये अंतर्गत कलह असणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे। भांड्याला भांड वाजलंच नाही तर ते भांड कसलं? त्याच्यामुळे ते भांड जर आपल्याला जेवायचं असेल तर खणखणीत वाजते की नाही वाजून बघायला लागतं। त्याच्यामुळे ते काही गोष्टी असू शकतील, परंतु अशातले काही नाही। आमची महापालिका कल्याणची असेल, आमची अंबरनाथची नगर परिषद असेल किंवा आमची उल्हासनगरची महापालिका असेल, त्या तिन्ही ठिकाणी आमचे सर्व अध्यक्ष चांगल्या पद्धतीने काम करतात, त्यांची टीम चांगली आहे, त्यांच्याबरोबरची जी लोक ते चांगल्या पद्धतीने काम करतात। एक शेवटचा प्रश्न असेल, कल्याण लोकसभेची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे, असं असताना भाजपा आणि शिवसेना देखील अंतर्गत वाद तुम्ही पाहिला असेल, कारण की खासदार श्रीकांत शिंदेंनी एक रॅली काढली होती, त्याच्यामध्ये भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी पाठ ठरवली होती आणि त्याचा फायदा कदाचित राष्ट्रवादीला देखील होऊ शकतो असं देखील आहे। फायद्याचं राजकारण आम्ही करत नाही, आम्ही विकासाचं राजकारण करतो। परंतु एक गोष्टीचं नक्की दुःख होतं की लोकप्रतिनिधी आमदाराला एक महापौरपती ज्या टोमणे मारतो त्या गोष्टीने नक्कीच त्या आमदाराची पद कुठेतरी खालवली असं मला वाटतं। असं न ठेवता त्या ठिकाणी समाजकारणाची भूमिका ठेवली पाहिजे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे उल्हासनगरच्या आमदारांनी महापौरांनी सगळ्यांनी करायला पाहिजे। दुर्दैवाने 80% राजकारण होतं आणि 20% देखील समाजकारण होत नाही। 20% जे समाजकारण होतं त्यातलं रस्त्यावरचं डांबर निघून चाललाय, त्याच्यातनं बाकीच्या गोष्टी निघून चालल्या। आज पूर्ण खड्डामय उल्हासनगर झालेलं आहे, त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही। गुवाहाटीला जाऊन आले, तिकडे काय शिकून आले, काय शिकून आल्यानंतर काय तुम्ही विकास करणार हे सांगण्याची दानत तुमच्या नगरसेवकांमध्ये नाही। त्याच्यामुळे कोणी कुणाला कमी लेखू नये। जे लोकप्रतिनिधी असतात कुठल्याही पक्षाचे असतील ते सर्व जनतेचे सेवक असतात। शेवटी आमची लढाई निवडणुकीपुरती, निवडून आल्यानंतर कोणी कुठल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी जरी असला तरी त्याला जनतेची सेवा करायची आहे। आमदारांना विधिमंडळाच्या चौकटीत करायला लागते, महापौरांना महानगरपालिकेच्या कायद्याच्या चौकटीत करायला लागते, खासदारांना खासदारकीच्या चौकटीमध्ये देश पातळीवरच्या कायद्याच्या चौकटीमध्ये करायला लागते। शेवटी लोकप्रतिनिधीचं काम आहे कायदा बनवणे, कायद्याचा विस्तार करणे, कायद्यामध्ये दुरुस्ती करणे आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या त्या ठिकाणची त्या त्या डिपार्टमेंटची यंत्रणा असते, त्याच्यामध्ये एकमेकांचा हस्तक्षेप अजिबात नसतो।
मेट्रो का जो पास हुआ है उसके लिए सब लोग अभी बोल रहे, आमदार बोल रहे मैंने किया, सब नेता बोल रहे मैंने किया है। तो ये जो आप लोग बोल रहे हो कि मैंने किया, ये मेट्रो का जो है मैंने पास किया, तो उल्लासनगर में जो खड्डे हैं, ये हर जगह पे एक्सीडेंट हो रहा है, हर जगह पे पानी भर रहा है, तो उसकी जिम्मेदारी भी लेनी चाहिए। वो भी बोलना चाहिए कि हमारे वजह से हो गए। हर जगह पे गटर जो है सब भर रहे हैं, नाले भर रहे हैं, उसमें कचरा अभी तक वैसा ही है, तो उसकी जिम्मेदारी भी ले लो। मैडम, ऐसा नहीं लग रहा है शिवसेना बीजेपी के आपसी विवाद के चलते शहर का काफी विकास का नुकसान हो रहा है? बहुत नुकसान हो रहा है, बहुत मतलब बहुत। ये लोग तो पहली बात तो रास्ते का जो काम इन्होंने जो टेंडर पास किया है, तो रास्ता सिर्फ खोद के रखा है, हर जगह पे ट्रैफिक जाम हुआ है, लेकिन उसका काम तो हो नहीं रहा है। हर जगह पे कौन से नंबर पे वो तो 1 नंबर से लेके 5 नंबर तक हर जगह पे खोद के रखा है रास्ता, तो उसका काम हो ही नहीं रहा है। खोदने से क्या होगा, उसमें तो पानी भर रहा है, लोगों को तकलीफ हो रहा है गाड़ी चलाने में, लोग चलने के लिए भी उनको तकलीफ हो रहा है, तो उसका जिम्मेदारी कौन लेगा? हाल ही में गुवाहाटी को नगर सेवकों द्वारा किया गया, ऐसा नहीं लग रहा है कि वहाँ पर लाखों रुपए की बर्बादी के अलावा और कुछ नहीं हुआ? आपको तो पता रहेगा, वो लोग तो प्रशिक्षण लेने के लिए गए थे ना। प्रशिक्षण लेने के लिए गए थे, परिवार के साथ गए थे? हाँ, वही बोल रही हूँ, वो तो प्रशिक्षण लेने के लिए गए थे। वो उनको ही पता है कि वो क्या करने गए थे वहाँ पे, उनकी फैमिली को लेके गए थे। और जो 65 लाख का जो है उसका तो कुछ हम लोगों को अभी तक दिया नहीं है। जो जनता है वो भी मांग रही है उनसे कि हम लोगों को हिसाब दो। वहाँ पे वो लोग गए थे, क्या किया वहाँ पे प्रशिक्षण लिया या सिर्फ घूमने गए थे? 5 स्टार होटल में रह चुके, और महापौर बोल रहे कि हम लोग तो सादे होटल में रहे। फोटो में तो सब दिख रहा है, उनके पिक्स हम लोगों ने देखे, उन्होंने जो रील्स बनाई है वो देखे हम लोगों ने, उनमें तो सरासर दिख रहा है कि वो तो 5 स्टार भी नहीं, 7 स्टार होटल में रह चुके हैं। अब राष्ट्रवादी शरद पवार गुट की उल्लासनगर की जिला अध्यक्ष हैं, तो उसके चलते आप शहर के विकास के लिए आपकी आगे की भूमिका क्या रहेगी? उल्लासनगर शहर में विकास होना चाहिए, और वो विकास होने के लिए राष्ट्रवादी अभी आगे आ रही है। और मैं हमारे राष्ट्रवादी की हर मतलब हर एरिया में जाके हम लोग छानबीन करेंगे, जहाँ पे भी रोड का प्रॉब्लम है, बहुत लोगों को रास्ते का प्रॉब्लम हो रहा है, हर जगह पे जाके हम लोग वरिष्ठों के साथ बात करेंगे और आगे का काम चालू करेंगे।